मध्ये काल अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. काय सांगाल? भारतीय जनता पक्षाला पैसे वाटल्याशिवाय मतदानच करू शकत नाही. चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा कालपासून त्यांचे अनेक आमदार इथे उतरलेत, प्रभागाप्रभागाने बसवलेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रचंड पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे. मुंबईमध्ये तर 3-3 हजाराचे पाकीट वाटताना ज्या घरात पाकीट पडलं त्या महिलेनेच ते तिथं उघड केलं. म्हणजे भाजपाला पैसे वाटत असताना हा निवडणूक आयोग काय करतोय इतका खुलेआम? कुठे आहे याची यंत्रणा? निवडणूक आयोगाची यंत्रणा कुठे आहे? हे काय गुलाम झाले आहेत काय भारतीय जनता पक्षाचे? थोडी शरम, लाज काही आहे की नाही? निवडणूक आयोग अस्तित्वात आहे की नाही? की हा म्हणजे अ, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे, की निवडणूक आयोगाची भूमिकाच कुठे दिसत नाही. कुठे त्यांचा वावर दिसत नाही, कुठे ते आपला अधिकाराचा वापर करताना दिसत नाही आणि खुलेआम शासकीय यंत्रणेचा वापर करून या निवडणुका पैशाच्या माध्यमातून, एजन्सीच्या माध्यमातून पूर्णतः जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मोकाट सूट दिली आहे, मोकळेपणा दिला आहे आणि त्यातून या निवडणुका जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पक्ष बोलून दाखवत आहे. शहरामध्ये सुद्धा हेच सुरू आहे. चंद्रपूर शहरामध्ये इथेही सुद्धा प्रचंड पाकिटचा आता वर्षा होत आहे. प्रचंड पैसा आलेला आहे. यांना विकास नको आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा. हे एकमेव समीकरण भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी दिसतं. माजी राज्यमंत्री जे दिलीप कांबळे यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. त्यामुळे पुण्यात तणावाचं वातावरण. तर दिलीप कांबळे हा तसा राज्यमंत्री राहिलेला भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्याला टीका करायसाठी मला वाटतं की प्रशांतचे आमचे जगताप आहेत ते लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असावी. त्यामुळे त्याला टार्गेट केलं जात आहे. तो लोकप्रिय माणूस आहे, लढवय्या माणूस आहे. अनेक आंदोलनं त्यांनी केलीत आणि आंदोलनामध्ये त्यांना अनेक वेळा त्यांच्यावर केसेस झाल्या, ज्यालाच जावं लागलं. तर लढवय्या माणसाची भीती, डरपोक भाजपाला स्वाभाविक आहे वाटणं. हा पक्ष भुरकाचोर आहे आणि भाजप हा डाकू आहे. नाही तर भाजप डाकू आहे, काँग्रेस भुरटाचोर आहे. तर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये भुरटाचोराबरोबर आघाडी जी केली ते माहीत नव्हतं काय? अनेक ठिकाणी आघाडी झाली वंचितची आणि राहिला भुरटाचोर कोण आहे, जपकतरा कोण आहे, लुटेरा कोण आहे, डाकू कोण आहे आणि कोण कोणाशी हातमिळवणी करतो आहे, हे काही आम्हाला बोलायची गरज नाही. जनता तो निर्णय घेईल, कोण कोणाला काय ठरवायचं आहे आणि लोकांनाही ठाऊक आहे कोण काय वागतो, कोण कसा वागतो, कोण कोणासाठी लढतो. त्यामुळे काँग्रेस पक्षावर टीका करून प्रकाश आंबेडकरांचं समाधान होत असेल, तर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. परंतु दुसऱ्याला चोर आणि दुसऱ्याला डाकू म्हणून बनवण्यापेक्षा आपण आपला पक्ष वाढवत असताना आपण कुठेही टीकेच्या म्हणजे धनी होणार नाही टीकेची, याची दक्षता त्यांच्या पक्षाने घ्यावी. कदाचित ही शेवटची निवडणूक असणार आहे आणि जे बिनविरोध आलेले नगरसेवक आहे हे लोकांना आवडलेले नाही असंही त्यांनी म्हटलं. नक्कीच बिनविरोध आले म्हणजे तिथे नोटाचा पर्याय होताच. ते कायदेशीर लढाई आहे, कोर्ट कचेऱ्यात आता होती. पण असं आहे की निर्णय घेणारे ज्याला घोषित केलेत बिनविरोध म्हणून, ते घोषित करणारे अधिकारी हे सुद्धा तेवढेच दोषी आहेत. तुम्हाला तिकडे कोणी उमेदवार बिनविरोध करत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला, जबरदस्तीनं वापर केला, गुंडगिरी आणि दहशत पसरवली, गुंडांचा वापर केला आहे निवडणूक अर्ज मागे घेऊन अनपोज करण्यासाठी, पैशाचा 5-5 कोटी रुपये देण्याचा धंदा केला. हे पैसे आले कुठून? हे 3-3, 5-5 हजार रुपये, 10-10 हजार रुपये वाटले जातात. हे पैसे येतात कुठून? महाराष्ट्राला लुटून, महाराष्ट्राला बरबाद करून, महाराष्ट्राला कर्जबाजारी करून आज आर्थिक स्थिती महाराष्ट्राची पूर्ण दोलायमान आहे. तरी घोषणाचा वर्षाव करतात आणि महाराष्ट्राला लुटतात आणि पैसे वाटतात. हे महाराष्ट्रातील जनतेला आता कळलं आहे. त्यामुळे जनता निर्णय घेईल आणि यांचा योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.